विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, त्या जाहिरातीमध्ये एकूण पदानुसार किती फॉर्म आलेले आहेत, कोणत्या पदासाठी कमी कॉम्पिटिशन आणि कोणत्या पदासाठी जास्त कॉम्पिटिशन असणार आहे, पदांच्या अर्जसंख्या सर्व पदानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, याची परीक्षा साधारणतः कधीपर्यंत होऊ शकते हे देखील डिटेल्समध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणती माहिती बघणार आहोत, की किती फॉर्म आलेले आहे, पदानुसार सर्व माहिती बघणार आहोत. स्पर्धा कोठे कमी आणि कोठे जास्त हे सांगणार आहे आणि याची परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते हे देखील डिटेल्समध्ये सांगणार आहे. ठीक आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत. आता इथं समजा ज्युनियर इंजिनिअरिंग हे पद दिलेले आहेत. तर कंप्लीटेड अर्ज इथं दाखवलेले आहे 11,954 आणि इनकम्प्लीटेड दाखवलेले आहे 922 आणि पेड म्हणजे हे पेड आहेत ना, तेच अर्ज धरायचे आहे, बाकीचे अर्ज धरायचे नाहीत. पेड म्हटलं तर इथं ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल इथं 11,175 एवढे अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर डेप्युटी फायर ऑफिसर इथे आहेत. तर जर पेड जर म्हटलं तर 127 अर्ज इथे आलेले आहेत. आता इथे बघू शकतो अनइन्कम्प्लीट म्हणजे फॉर्म इथे कंप्लीट केलेला नाही. इथं कंप्लीट 137 अर्ज भरलेले आहेत टोटल, परंतु पेड फक्त 127 आहेत. तेच अर्ज इथे धरायचे आहे. डॉक्युमेंट्स अपलोड वगैरे सर्व असे ऑप्शन दिलेले आहेत, परंतु हे पेड जे आहेत ते इथे पूर्ण धरायचे आहेत माझ्या अंदाजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हर ऑपरेटर इथं आहे तर 86 ड्रायव्हर या त्या ठिकाणी 86 अर्ज आलेले आहेत पेड. म्हणजे जर टोटल जर घेतले ना 391 अर्ज आहेत. किती? 391. फायरमॅन बघू शकता, फायरमॅनला चांगले अर्ज आलेले आहेत. 2,956 अर्ज आहेत. असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर इथं आहेत 98 अर्ज. ठीक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट बघू शकता, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट इथे आलेले आहेत 7,000. किती? 7,216 अर्ज. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे म्हणजे हे एकच आहे. हे सर्व पद बघू शकता, हे इन्स्पेक्टर हे वेगळंच आहे. ट्रेसर बघू शकता, ट्रेसर इथं जर विचारात केलं तर 417 अर्ज इथे आलेले आहेत. त्याच्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर कमी अर्ज आलेले आहेत 4,177. जागांच्या तुलनेमध्ये जास्त आहेत, परंतु ठीक आहे, मापात अर्ज आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर गार्डनर असिस्टंट ऍग्रीकल्चर असिस्टंट इथं 266 इथे अर्ज आलेले आहेत. किती? 266 अर्ज आलेले आहेत. जर इथं बघितलं तर बघू शकता लाईव्हस्टॉक सुपरवायझर इथं म्हटलेलं आहे 1,092 अर्ज इथे आलेले आहेत. 1,092 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर कॅशियर साठी इथं आलेले आहेत. तर इथं 1,763 अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे टोटल जर अर्जांची संख्या जर बघितली तर 29,678 एवढे अर्ज आलेले आहेत. बाकी याच्यामध्ये जर आपण पकडले तर सर्व मिळून कंप्लीट, इनकम्प्लीट, पेड, अनपेड, डॉक्युमेंट्स अपलोड हे वगैरे सर्व ऑप्शन जर बघितलं तर इथं ते डायरेक्टली 56,900 2 पर्यंत गेलेला आहे. परंतु सर्व टोटल अर्ज फिलअप झालेले आहेत. ज्यांनी पेड वगैरे केलेले आहेत 29,678 अर्ज आलेले आहेत. आता सर्वात जास्त कॉम्पिटिशन जर बघितलं तर सर्वात जास्त इथं वरती तुम्ही जर बघितलं सिव्हिल इंजिनिअरिंग इथं 11,175 येथे अर्ज आलेले आहेत. इथे सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टरला देखील चांगल्या प्रमाणामध्ये जास्त फॉर्म आहेत. तर ठीक आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण फॉर्मची जी माहिती होती ती दिलेली आहेत. आता विद्यार्थ्यांचा मित्रांचा फायनल प्रश्न की अंदाजानुसार ही परीक्षा कधी होऊ शकते? तर ही परीक्षा तुमची माझ्या अंदाजित 15 एप्रिल ते 20 एप्रिल, 15 एप्रिल ते 20 एप्रिल म्हणजे या महिन्यामध्ये आता जो सुरू झालेला आहे आपला एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा होऊनच जाईल. 15 एप्रिल ते 20 एप्रिल या दरम्यान परीक्षा होण्याची मला शक्यता आहे. तर याच्याबद्दल कोणत्याही अपडेट आली तर तुम्हाला अपडेट दिली जाईल. अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही सबस्क्राईब करून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे.